चला तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, डिग्री, ITI आणि इयत्ता 8वी ते 12वी तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमधील षटकोनाचं जे कन्स्ट्रक्शन आहे हेक्झॅगॉन कशा पद्धतीने काढायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जी षटकोनाची बाजू आपण घेणार आहोत ती 60 mm इतकी बाजूचा षटकोन आपण काढणार आहोत। षटकोन काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु आर्क ऑफ सर्कल मेथड या पद्धतीने आपण या ठिकाणी षटकोन काढणार आहोत। तर चला षटकोनाचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण पाहणार आहोत। प्रथम दिलेली जी बाजू आहे 60 mm बाजूशी एक आपल्याला या ठिकाणी रेषा काढायची आहे। याला क्रमांक आपण देणार आहोत 1 आणि 2। त्यानंतर 1 आणि 2 हे जे डिस्टन्स आहे हे आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे। वरच्या बाजूला एक आर्क काढायचा आहे। त्यानंतर 2 केंद्र घेऊन वरच्या बाजूला आर्क काढायचा आहे। हा जो बिंदू मिळालेला आहे याला आपण C हे नाव देणार आहोत। त्यानंतर C केंद्र घ्यायचं आहे। जे डिस्टन्स 2 किंवा 1 घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला एक सर्कल काढायचा आहे। सर्कल काढलेलं आहे आपण। सर्कल काढल्यानंतर जे डिस्टन्स आहे 1 आणि 2 हे या बाजूला आपण मार्क करायचं आहे, तसंच या बाजूला मार्क करायचं आहे। त्यानंतर इथून वरच्या बाजूला मार्क करायचं आहे। या ठिकाणून वरच्या बाजूला मार्क करायचा आहे या सर्कलवर। याला आपण क्रमांक देणार आहोत 3, 4, 5 आणि 6। आपल्याला 2 ते 3, त्यानंतर 1 ते 6, नंतर 3 ते 4, नंतर 5 ते 6 हे क्रमाने जोडल्यानंतर 4 ते 5, तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जो सुसम षटकोन आहे, रेग्युलर हेक्झॅगॉन आहे, त्याच्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। तर या पद्धतीने आपल्याला भौमितिक रचनेमधील षटकोन हेक्झॅगॉन कसा काढावा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। आपणाला आव्हान करू इच्छिल की आपण अशाच गणित, ड्रॉइंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील जे व्होकेशनल कंटेंट आहे ते पाहण्यासाठी ITI डिजिटल स्किल हब या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यानंतर बेल आयकॉनला हिट करून जे की आपल्याला नवीन नोटिफिकेशन येत राहतील। धन्यवाद।